अहो बाबा सारखा बाजूला, डोक्याला बिकायला लागायचं आणि कुठं जायचंय? कुठं नाही जायचं. कुठं नाही जायचं, मग बाजूला व्हा. नाही, थोडं बोलायचं होतं. आता काय बोलायचं तुम्हाला? हा बोला, काय झालं? आम्ही दोघं बी मुंबईहून तुमच्या याच एसटीने इथं उतरलो. यानेच आला का? हा, तिचं ऑपरेशन झालंय ना. गावच्या डॉक्टरनं मुंबईला काढलं. उपचारासाठी हिला मुंबईतल्या मोठ्या दवाखान्यात 3 महिने उपचार चालू होते. मुंबईत माझी कुठं राहायची सोय नव्हती. नाही, आमचं कोणी मुंबईला राहत बी नाही. त्यामुळं काय केलं, आव्हानं मुंबई असा 3 महिने मोफत प्रवास तुमच्या एसटीनं केला. तरी आपली कुठं परिस्थिती होती एवढा मागडा प्रवास करायची. आमच्या सारख्या वयोवृद्धांना, गोरगरिबांना हा एसटीचा प्रवास मोफत ठेवलाय ना, त्यासाठी तुमचं लय उपकार झालं बघा साहेब. तर कसले? तसं नाही हो, दवाखान्याला, औषधाला लय मोकार खर्च झाला हो. प्रवासाला अजिबात लय खर्च झाला. खरंच तुमचा आमच्यावरती लय उपकार झाले, लय उपकार झाले बघा. हो, उपकाराची भाषा करू नका. आमची एसटी ही जनतेच्या सेवेसाठीच आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास आहे.